जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई ते नागपूर महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली, तर महामार्गाच्या दुरावस्थेमुळे 2 दिवसात 3 महिलांनी आपला जीव गमावलेला आहे। संतप्त नागरिकांनी महामार्गावर आंदोलन केलं। नागरिकांनी तब्बल 2 तास महामार्गावरील वाहतूक रोखलेली आहे। रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। आमदार सुरेश भोळे यांनी आंदोलनाच्या स्थळी दाखल झालेले आहेत, तर नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला। तर तातडीनं रस्ता दुरुस्तीचं काम हाती घेण्याचं सुरेश भोळे यांनी आंदोलकांना आश्वासन दिले आहे। आमदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन अखेर मागे घेण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मंजूर झालेला होता, पण यातली कुठलीही गोष्ट या ठिकाणी झालेली नाही। दिवसेंदिवस या ठिकाणी ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढतं आहे। येथील नागरिक जे आहेत आजूबाजूचे, त्यांनी या ठिकाणी कसं राहायचं? जर शक्य नसेल तर त्यांना घरं बदलून तिथे शहरामध्ये घरं द्या। त्यांचे लहान लहान मुलं शाळेमध्ये जातात आणि याच रस्त्यावरून मंत्री महोदय गिरीश महाजन हे ये-जा करतात, परंतु त्यांना हे रस्ते दिसत नाही का? आपल्या जळगाव जिल्ह्यातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग कशा पद्धतीचा आहे, याच्यावरून पायी चालणं देखील कठीण आहे। अशा परिस्थितीमध्ये येथून रोज हजारो टनाचे रोज अवजड वाहतूक या रस्त्याने होत आहे। आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर या ठिकाणी भुयारी मार्गावरून समांतर रस्ते व्हावे व राष्ट्रीय महामार्गाच्या क्वालिटीचा या रस्त्याचं काम व्हावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।